विकास माची कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स कडे येऊन नमेशला भेटायचं प्लीज. नक्कीच आपण आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना पाहतो. एका बाजूला संघर्ष मुरबे तर एका बाजूला साईदत्त धनसार. या स्पर्धेमध्ये धनसार भागामध्ये तिसरा संघ आपण पाहतो खेळत असताना. यानंतर MS11 मायकोप असंघ तर एका बाजूला DNCC हा सामना असणार आहे पुढचा. दोन्ही संघाचे संघाने सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत पहिला षटक अनिकेत घेऊन होते. स्ट्राईकवर हिमांशू आणि नॉन स्ट्राईकवर पाहू शकाल केवल. तर बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. पहिला चेंडू पाहायला गेला तर ऑफेन्स थोडासा बाहेर होता, खाली राहायला गेला होता, बॅटची आतली कडा नक्कीच लगावली आणि एकेरी धावांनी श्री गणेश केलं गेलं. संघर्ष मुरबे खूप जुना जाणता संघ आपण पाहू शकाल. साईदत्त धनसार तोही खूप जुना संघ आहे, परंतु नवनौके खेळाडू आपण पाहू शकाल. परंतु कल्पेश अतुल दादा सारखे खेळाडू असतील या संघामध्ये, धनसार संघामध्ये. यावेळेस हा चेंडू होते निर्धाव. नक्कीच आपण पाहू शकाल सध्याचे नवीन छत्रपतीमध्ये बांधले गेले बंधू म्हणजे ध्रुव मेहर आणि हार्दिक मेहर आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला नवीन जीवनासाठी. यावेळेस फटका सुरेख कार्पेटला रोल करते चेंडू निघून जात आहे. यावेळेस येतोय सरळ सुरेख अप्रतिम धर्मवीर चौकार 4. संगीत लगावाला मित्रावर आपण सांगतो ना की देव सुद्धा मित्राचं नातं आम्ही जमिनावर आणतो बांधला जातो, कारण की रक्ताचा नाता हा मित्राचा परंतु रक्ताहून जास्त अटूट नाता मित्राचा असतो. असा संगीत लगावला गेला नमितच्या माध्यमातून. बालाजी डीजे आमच्यावर जोडले गेलेत. बालाजी डीजे यावेळेस फलटास बाल फटका सुरेख खेळला. खेळाडू पाहू शका चढला फील करतो पैकी केली गेली. रितेश एक नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताचा संघर्ष मुरबेकडून, परंतु चितेच्या चपळाईने एक धाव परिपूर्ण केली हिमांशूच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल हिमांशू आणि केवळ असे दोन सुरेख बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडूची गोष्ट चेंडू खेळ संपला गेला आतापर्यंत 4. कुठलीही धाव घेतली नाही. नक्कीच पॉपिंग पोहोचला गेला हिमांशू. हिमांशूची गोष्ट केली तर एक अप्रतिम आणि सेन्सिबल क्रिकेटर म्हणून त्याचे पाहिलं जातं. एक शांत डोक्याचा खेळाडू आहे. आपल्या बाहेर हळवारित्या चेंडूला आणखी टॅप केला गेला. फक्त सिंगल धाव खेळाडू पाहू शकाल चेंडूला फील्ड करतोय. निर्भय, नक्कीच निर्भय, परंतु भय आहे सगळ्यांच्या मनामध्ये. ते म्हणजे हारचा. जिंकण्याचा कोणालाही भय नसतो, परंतु हारण्याचा भय सगळ्यांच्या मनामध्ये असतो. आपण पाहू शकाल मागील सामना सुरेख रंगला. 42 धावा चेस केल्या गेल्या साहित्य बिरवाडी संघाकडून आणि ती सुद्धा नो लॉस त्यांनी सामना विजय करून दिला. अप्रतिम खेळी साकारली सार्थक घरतनी. तब्बल त्याच्या बॅटवरून धावा जमा केल्या त्यांनी. 12 चेंडू 27 धावांची खेळी साकारली. मोतीलाल शाह सरांचा सुद्धा आगमन झाला. वेलकम सर, आपला सुद्धा हार्दिक स्वागतशील धर्मवीर आनंदिके साहेब चषकामध्ये. आपण पाहू शकाल यावेळेस पहिला षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1040 असा धावफळ पाहू शकाल. एक फोन नंबर आपण पाहू शकाल. अशा प्रकारे 6 डिजिटचा धावफळ लगावले गेले. ते म्हणजे 6. नवीन गोलंदाज धृतेश पाहू शकाल राईट राऊंड विकेट येईल. आपण पाहिला धृतेश एक अप्रतिम गोलंदाज आहे. पाहिलं गेलं तर जेव्हा पालघर तालुका बॉक्स क्रिकेट माध्यमातून दुसरं संमेलन पार पडला तेव्हा उत्कृष्ट गोलंदाजचा खिताब या गोलंदाज दिला गेला होता. सेवाश्रम मध्ये ते पण संमेलन पार पडला तसा तो गोलंदाज. हा काय चेंडू टाकला गेला यष्टीच्या मागे. आपण यष्टी पाहू शकाल रितेश सुरेख चेंडू गॅदर केला गेला पाहू शकाल. पहिल्या चेंडूला निर्धाव. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ संपला गेला. 7 चेंडू मागे मात्र 6 धावा, 2 सिंगल, 1 चौकार आणि 4 चेंडू निर्धाव सुद्धा टाकले गेले. बघूया आपण धृतेश गोलंदाज सज्जला राईट राऊंड विकेट केवल साठी. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. 1 चौकार नक्कीच ठोकला केवलने, परंतु बघितलं गेला तर 3 चेंडू निर्धाव सुद्धा खेळले गेलेत. म्हणजेच पाहायला गेलं तर आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले तर तब्बल 6 चेंडू आणि मात्र 5 अंकावर खेळतोय. 4 चेंडू डॉट खेळले त्यांनी. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव खेळले आणि या षटकामध्ये पाहिलं तर यावेळेस ऑफच्या खूपच बाहेर. पंचायत धोनी हा समांतर धावा दिले. अवांतर धीरज मोरे मॅन फ्रॉम उनभाट असा हा पंच आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेची गोष्टी पहिल्या वर्षामध्ये YBCC वेवूर संघ चॅम्पियन ठरला होता. मागील वर्षाची गोष्ट केली तर जय हनुमान उनबाट संघ चॅम्पियन ठरला होता.
आणि यावेळेस चांगली फेकी हार्दिक मेहरच्या माध्यमातून परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. नक्कीच आपण सांगतो ना, क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमखम लागतं. आणि यावेळी दम दाखवला दोन्ही बॅटर्सनी आपल्या पावांचा आणि एक धाव परिपूर्ण केली गेली. 8 धावा फरकावर यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. सरळ बॅटने खेळला गेला. फॉलो थ्रू मध्ये स्वतःला झोकवून देतो रितेश नावाचा गोलंदाज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. कल्पक सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेता. सुरेख झेल त्याने टिपलाय कुणबी प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. महेश पाटील यांचा तो झेल नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल केली जाते धृतेशच्या माध्यमातून. एक सिंगल एक वाईट आणि पाहिलं गेलं तर तब्बल चेंडू निर्धाव टाकले गेले 4. अशा प्रकारे गोलंदाजी करतायत संघर्ष मुरबे संघाचे गोलंदाज. यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या खूपच बाहेर पर्यंत धीरज इन अँड ऍक्शन येतात. व्हाईट बॉल नक्कीच पाहू शकाल दिला गेला. साकीर मुल्ला यांचं आगमन झालं. वेलकम साकीर मुल्ला, आपला सुद्धा हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ तारापूर आपण पाहू शकाल सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आणि यावेळेस नक्की जशा प्रकारे खूप सारे संघांना या स्पर्धेत एंट्री भेटली नाही. तारापूर कलंदर संघ असेल नंतर पाहिलं तर 145 सारखा संघ त्याला सुद्धा एंट्री भेटली नाही. खूप खूप मोठे मोठे संघ आहेत ते मागे राहिले या स्पर्धेमध्ये. आणि पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली 4.50च्या सरथीने बिनगडी बाद 9 धावा फलकावर. यानंतर जो सामना असणार एका बाजूला धनानीनगर म्हणजे DNCC तर एका बाजूला MS11 मायकोप ए असा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाने सज्जराच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नक्कीच पाहू शकाल रितेश नक्की ध्रुव सारखा गोलंदाज आहे, हार्दिक सारखा गोलंदाज आहे, परंतु तेजस सुद्धा गोलंदाजी करू शकतो. परंतु नौखा गोलंदाज रितेश यांना आणला गेला, इंट्रोड्यूस केला गेले. आपण सांगतो ना की जेव्हा जेव्हा नवीन गोलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तेव्हा काहीतरी नवीन पाहायला भेटायचे. अशा प्रकारे जयनमान उंबाट संघाचा गोलंदाज मनीष याला पाहायला गेला होता. त्याची नक्की चर्चा करू आपण. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईट टाकला गेला. नक्की जयहनुमान उंबाट संघाचा संघ खेळाडू पहिली स्पर्धा खेळला सुरवे चषक, त्यामध्ये मेडन ओव्हर टाकली होती पहिल्या सामन्यामध्ये. पहिला षटक त्याने बॉक्स क्रिकेट टाकला होता. यावेळी चांगला फटका तेजस काना चेंडूला फील्ड करते, परंतु चेंडू फेकी केला नाही. कारण की चेंडू जेव्हा त्यांनी गॅदर केला उचलला दोन्ही बोटाच्या मध्ये त्या चेंडू फसला होता, त्याने फेकी केली नाहीये आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. यावेळी सरळ बॅटने खेळला गेला. फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. आणि यावेळी डायरेक्ट हिट झालेला आहे. बघूया पंच काय दर्शवतील बोट वरती. आणि यावेळी फलंदाज हिमांशू मैदानाच्या बाहेर. असं कॉम्बिनेशन असं खूप गरजेचं आहे. आपण सांगतो ना जेव्हा गोलंदाजी चेंडू अडवला त्याने थ्रो केला होता, चेंडू लागला नाही विकेट्सवर. नक्कीच बॅकअप साठी तेजस आला काना आणि कानाने नक्कीच सुरेख निशाणा लावला. आपण सांगतो ना जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या बॅचकीमधून जेव्हा हंडी पडते खूप सुरेख निशाण लावले, त्याच्याप्रकारे कानाने अप्रतिम निशाण लावलाय. अचूक मारा केला आणि धावची चेंडू गडी बाद केला. नक्कीच अभिलेश भाऊ आपला सुद्धा हार्दिक स्वागत. टीना दादा आपला सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल आमच्या पाहुण्याचं आगमन होतोय. विनंतीशील व्यासपीठमध्ये जी आपली कमिटी मेंबर धनित सोसा व्यासपीठ ओपन करायचं आमची आदरणीय सन्माननीय विक्रमगड जिल्हा प्रमुख आदरणीय सन्माननीय जाधव सर आगमन झाला. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपला मनापासून आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच ही आताची ताकद म्हणावी लागेल, मैत्री पूर्ण म्हणावी लागेल. विक्रमगडला बिलॉंग करतात परंतु एवढ्या लांबून प्रवास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत. आपला हार्दिक स्वागत असेल. पुढे मैदानाच्या आतमध्ये रितेश परत एकदा. यावेळेस स्लोवर चेंडू फसवा चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याला फसवलं गेलं मिस्टर जिग्नेश यांना आणि डॉट बॉल. चेंडूची गोष्ट चेंडूचा खेळ संपला गेला. 4 अजूनही 2 चेंडू खेळ बाकी असेल. यावेळेस बॅटची कडा नक्कीच लगावली, अपील करतोय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर बॅक टू आउट. नक्कीच आमचे मान्यवर आहे त्यांच्या जानकारीसाठी ही जी आपण स्पर्धा पाहतो सलग 3ऱ्या वर्षामध्ये. जेव्हा पहिला वर्षभर पाहिला 2022 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमाच्या कमिटीच्या माध्यमात जी रक्कम आली त्या रकमाच्या अनुषंगाने 151 गोरगरिबांना धान्य वाटप केलं गेलं. दुसऱ्या वर्षामध्ये पाहिलं 2023 मध्ये तेव्हा 251 घरांना आपण धान्य वाटप केलं गेलं या कमिटीच्या माध्यमातून. आणि हा 3रा वर्ष आहे आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक. आणि या
स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक जी मुलगी आहे, शैक्षणिक मुलगी, गरीब मुलगी, त्याच्या पूर्ण वर्षाची फी आम्ही भरणार आहोत. तसंच पाहिलं गेलं 2 व्हीलचेअर्स आपण देणार आहोत आणि 1 वॉकर हँडिकॅपला देणार आहोत. अशा प्रकारे दान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल. आपण सांगतो ना, प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे पैसा इन्व्हेस्ट करत नाही, इन्व्हेस्ट करतात, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरिबांना, गरजू लोकांना मदत पुरवली जाते. अशी स्पर्धा नक्कीच या स्पर्धेसाठी आतेश दादासाठी पूर्ण कमिटी तयार झाल्या पाहिजेत, कारण की गोरगरिबांसाठी स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर आनंदीगे साहेब चषक 2024. तर रोनित नवीन गोलंदाज या षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. आतिश दादा, आतिश दादा यावेळेस पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर नक्कीच व्हाईट बॉल दिला गेला पंचांच्या माध्यमातून. धीरज मोरे इंटरॅक्शन आहेत, धावसंख्या पोहोचेल फलकावर 13 धावा 13. आतापर्यंत पाहिले गेलं तर 12 चेंडूंचा खेळ संपला गेला. 12 चेंडूमध्ये मात्र पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर चौकार आला, माफ करा 3 षटकाचा खेळ संपला गेला. नक्कीच सन्मान करून घ्यायचा. आपण वळूया आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिकडे दीपक संकेत सर असतील मायक्रोफोनवर. चला, आपण आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतोय, ज्याने खरोखरच क्रिकेटवर प्रेम केलंय आणि युवा सेनेपासून असंख्य मोठे ज्यांनी काम केलंय. आणि विक्रमगड म्हटलं की सुसंस्कृत देशाचं गाव. मी आमचे विक्रमगड जिल्हा विनंती करतोय, अभिजित जाधव साहेब आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. खरोखरच ही मायाची उबदार शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. धर्मवीर चषकची आठवण म्हणून तुम्हाला इथे जाता येईल. खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून आपण जाधव साहेबांशी नेहमी जोडलेत, नेहमी त्यांच्यावर आपण प्रेम केलंय. आपण बघत आहात ह्या ट्रॉफ्या ज्या आहेत म्हणजे त्यांच्याकडनंच आहेत. चला, आदरणीय चला आमचे योगेश बोर साहेब या. पालघर जिल्हा प्रमुख हे मोठं पद दिलंय बघा. वजनदार माणसाकडे वजनदार पद दिलंय, म्हणजे किती देखील मेहनत केली तरी बॉडी कमी होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने खरोखर नेहमीच भगव्या छताखाली जगणारं आणि भगवं वातावरण निर्माण करून भगव्यासाठी नेहमीच काम करणारं आपण बघत आहात. आता मी आमंत्रित करतोय आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत मयूर पोटे साहेब या. आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. ही मायाची उबदार शाल आणि या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल एक सन्मान चिन्ह तुम्हाला दिलं जातं, एक आठवण असावी धर्मवीर चषकाची. ह्याबद्दल निश्चितच तुमचं मनापासून इथे सत्कार करण्यात आम्हाला धर्मवीर चषकाला, दिग्गज साहेबांच्या चषकाला आम्हाला आनंद होतोय. आणि एक मोठं व्यक्तिमत्व, नेहमीच आपण एखादा सामना जिंकला की विजय म्हणतो आणि विजय म्हटलं, विजय जाधव म्हटलं की नेहमीच हसत राहणारे एक एनर्जेटिक मनुष्य म्हणून पाहणारे आणि पालघरकडून येणाऱ्या काळामध्ये मोठं पद ते निघवतील यात काही शंकाच नाही. निश्चितच पालघर विधानसभेचे भावी आमदार म्हणून अनेक युवा लोक त्यांच्याकडे बघतायत आणि यावर्षी ते तुम्हाला चान्स मिळणार यात काही शंकाच नाही. कारण माहोल व्हायलाच पाहिजे. इच्छुक बरेच जण असतात, आपण प्रयत्न करायला पाहिजे, कारण आपण सेनेसाठी लढतोय, सेनेसाठी काम करतोय आणि अशा वेळेस एक व्यासपीठ असते जिथे आपण सांगूयात. धन्यवाद विजय जाधव साहेब. पालघरकडून येताना चला MS11 मायकोप आणि DNCC नाणेफेकीसाठी या लवकरात लवकर. आमचे नेहमीच आम्हाला इथे स्पर्धा असली की या गावचे आमचे रुकेश काका, रुकेश घरजी यांचा देखील इथे आम्ही मायाची उबदार शाल देऊन त्याला सन्मानित केलं जाते. कोणत्याही मॅचेस असतो या गावाच्या नेहमीच त्यांचं आम्हाला आवर्जून मोठी उपस्थिती पाहायला मिळते. मी आतिश यांना विनंती करतो की त्याला मायाची उबदार शाल आणि धर्मवीरचं सन्मान चिन्ह देऊन त्याला गौरवित यायला पाहिजे. खरोखरच नेहमीच आम्हाला खूप मोठं सहकार्य, म्हणजे ओव्हर मॅच असो, अंडर मॅच असो, गावाची मॅच असो, प्रीमियर लीग असो, जेव्हा जेव्हा त्यांची आम्हाला उपस्थिती असते आणि खरोखरच आलेल्या सन्न मान्यवरांचं मनापासून पुनश्च स्वागत करतो. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार.
व्यक्त करतो. आणि जाधव साहेब, आज जो शब्द सांगितला तो साखरेचा गोड असेल आणि तुमच्याकडे आमदारकीची मोठी जबाबदारी देऊ आणि तुम्हाला मिळाली तर आम्ही कोणालाही मिळाली तरी आम्ही मोठा प्रयत्न करणार. आता सुरुवातीला आपण आपलं भगवं खासदार आणायचं आहे. लोक जरी तिकडे असले त्यांचं मन या भगव्याकडे आहे. शेवटी शिवसेना एकच, ती म्हणजे आपली जुनी जाणती शिवसेना. साहेब या आपल्यावर आपण नाणेफेक करूया. घेतोय अभिजित जाधव साहेबांकडे आपण नाणेफेक करतोय. एका साईडला 2024 आणि एका साईडला साहेब. पहिला आपण पाठीमागे हात करून 24 त्यांना. एका साईडला मायकोप आणि एका साईड डीएनसीसी. चला तर मायकोप सोबत टॉस करतील. साहेब तैसे कॉल केलाय 2024 आलाय. अपन टॉस डीएनसीसी क्या लेंगे आप? फील्डिंग करेंगे. वही टीम है पीवीटी में खेले क्या कोई अलग टीम है? नहीं, थोड़ी चेंज हुई है. संतोष है क्या? नहीं, संतोष का बल्ला काफी बढ़िया चलता था. संतोष है. ओके, ऑल द बेस्ट. रुकिए उनको बाईट करून उसके बाद तुम्ही काय घेतलं टॉस जिंकला असता तर? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. काही बदल आहेत का गेल्या टुर्नामेंटच्या? तीच आपला पीव्हीटी संघ बघायला मिळतोय. तीच टीम असेल. अकातरात एक मोठा संघ आज संघ जर पाहिला तर धनाने उत्तर भारतीय खेळ तिकडे बघायला मिळतात. कोरोनाच्या काळामध्ये कंपन्या बंद पडल्या, शाळेत जात नव्हते, कॉलेज बंद होतं. मग तेव्हा करायचं काय? तेव्हा खेळता खेळता आणि आज अशी परिस्थिती निर्माण आहे की उत्तर भारतीयचा खेळ जर बघितला तर क्रिकेटमध्ये त्याचं राज्य बघायला मिळते. ऑल दी बेस्ट. और ये है हमारे विक्रम करके जिला प्रमुख है, काफी बड़ा काम करे, क्रिकेट काफी प्रतिनिधित्व है और बचपन से बिल्कुल भगवे के साथ जुड़े. साहेब तुम्ही आलात, नाणेफेक केलात आणि हेच प्रेम तुमचं आतेश्वर प्रेम वेगळंच आहे हो. तुमचं म्हटलं की चुंबकत्व असं बघायला मिळते. नातगोचं कसं जपावं हे तुमच्याकडून बघायला शिकावं. या तुम्ही आलात तर अनेक अनेक धन्यवाद. स्थानापन्न व्हा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघाला. बॉल चॉईस करा. धन्यवाद दीपकजी संके सर. तर पहिला चेंडू यावेळेस टाकला गेला. हार्दिकच्या बॅट मारा सुरेख चौकार 4. अप्रतिम सुरुवात हार्दिक मेहरच्या बॅट मधून. नक्कीच यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल. एका बाजूला MS11 मायकोप तर एका बाजूला DNCC हा संघ पाहू शकाल. यावेळेस अप्रतिम चेंडू टाकला गेला. लगेच DNCC या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथमतः क्षेत्र स्वीकार केला. आशिष या चेंडू आपला चॉईस करायचा लगेच. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते पण चेंडू निघून जायचा सीमारेषेच्या पार. खराब क्षेत्रसमोर आलाय. यावेळेस धर्मवीर चौकार या डिझाय. यावेळेस परत एकदा यावेळेस बॉक्स आउट स्वरूपामध्ये पहिला गडी बाद मिस्टर हार्दिक मेहर. 4 चेंडू 8 धावांची बहारदार खेळी साकारली आणि बॅक टू डकआउट. बाहेर छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये ध्रुव मेहर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नक्कीच एका दिवसामध्ये चतुर्भुजामध्ये बांधले गेले दोन्ही बंधू आपण पाहू शकाल. 4 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. वेलकम. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला चौकार. किशोर पटेल साहेब आपल्या सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक अप्रतिम फोटोग्राफर पण त्याची ख्याती सुरेख फोटोग्राफर ज्यांनी दुबई गाजले आपल्या फोटोग्राफरच्या माध्यमातून असे किशोर पटेल साहेबांचं आगमन झालंय. यावेळेस बॅकफुट लावून कट केला गेला. खेळाडू चढला फील्ड करतात. फेकी केली गेली परंतु एक धाव नो स्कोर पंच नक्की दर्शत असताना षटक क्रमांक पहिला संपला गेले. एका षटकाची समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा 10 फटकावर. नक्कीच आई माऊली जेव्हा डी टुर्नामेंट झाली चॅम्पियन ठरला होता संघर्ष मुरबे संघ संजय नगरच्या मैदानामध्ये. आपण पाहू शकाल येणारे अजूनही 18 चेंडू बनवायचे. या सामना विजयासाठी 9 धावांची गरज असणार आहे. 18 बॉल 9 रन्स टू विन. प्रत्येक षटकामध्ये 3 ची सरासरी गाठावी लागेल. यानंतर DNCC विरुद्ध MS11 मायकोप असा सामना मैदानाच्या आतमध्ये. बघा आपण गोलंदाज सज्ज मागवर मिस्टर प्रतीक प्रतिउत्तर द्यावा लागेल कारण की 18 चेंडू 9 धावा डिफेंड करायचे आहेत. त्यावेळेस सुरेख गोलंदाजी. आपण सांगतो ओरम असू द्या किंवा अंडरआर्म लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा गोलंदाज मार्क येतोय नॅचरल कट त्याच्याकडे पाहायला भेटतो आपल्याला. आणि पहिला चेंडू असं वाटलं की सरळ जाईल परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफ पिचच्या बाहेर निघाला. लेग ब्रेक चेंडू टाकला गेला राईट हँड बॅटरच्या विरोधामध्ये.
नक्की बटर सुद्धा पाहतोय आपण मायकोप ए संघाकडून समर्थ सज्ज होईल इन ऍक्शन. नक्कीच एक लहान परंतु अप्रतिम खेळाडू लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म बॅटर म्हणून त्याची ख्याती. आणि या संघामध्ये नवीन खेळाडू सुद्धा पाहायला भेटला आपल्याला, तो म्हणजेच सार्थक असा सुद्धा खेळाडू पाहायला भेटेल. त्यावेळेस काय फटका सजवलाय, कानाच्या बॅटमधून आलाय एक क्रॅकर. धरमवीर चौकार 4. सिंगल आला नाहीये, 4 चौकार आले. स्वीट 16 म्हणजे 16 धावा धावफलकावर आहेत. त्यावेळेस हा पहिला सिंगल येईल का, आणि यावेळेस पहिली सिंगल तेजसच्या बॅटमधून आली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 17 धावा बनवायचे मात्र 4. बघा ध्रुव मेहर फिनिश करेल का सामना. फुलटॉस बॉल आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच फुलटॉस बॉल होता. चेंडूची गोष्ट केली, चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 4 येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस आणि खेळ खल्लास, सामना गेला फिनिश. संघर्ष मुरबे संघ विजय होतोय. अभिनंदन संघर्ष मुरबे संघ. लगेच हार्ड लक साईदत्त धनसार संघनायक हिमांशू, आपण आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं, आपल्याला सन्मान चिन्ह दिला जाईल, दक्षता घ्या. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तो गोलंदाज ठरेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा